नमस्कार मंडळी, स्वादिष्ट बाय स्नेहल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत उपवासाचा बटाटा वडा। चवीला छान लागतो, झटपट तयार होतो आणि खूप सोपी पद्धत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी इथे मी 3 मीडियम साइजचे बटाटे उकडून घेतले आहेत। 4-5 हिरव्या मिरच्या, 1 छोटा चमचे जिरं घेतला आहे। आता हे मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यायचं। बटाटे छान असे मॅश करून घ्यायचे आहेत। बटाटे आता मॅश करून झाले आहेत। आता यामध्ये घालूया 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, मिरची आणि जिरं याची पेस्ट, चवीप्रमाणे मीठ। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही आमचूर पावडर देखील घालू शकता। हातानेच हे मिक्स करून घेऊया, म्हणजे हे छान असं एकजीव होतं। तर याला मी व्यवस्थित एकजीव करून घेतलंय। आता याचे मीडियम साइजचे गोळे करून घेऊयात। जसे आपण नेहमी वडापावसाठी गोळे करतो तसेच करायचे। आकार तुम्ही गोल सुद्धा करू शकता। याप्रमाणे आपले सगळे वडे करून झाले आहेत। आता एका भांड्यात 1.5 कप साबुदाणा वरईचे पीठ घ्यायचं, जे मार्केटमध्ये सहज मिळतं। 1 छोटा चमचा काश्मीरी मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ, आता याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण तयार करून घ्यायचं। यामध्ये गुठळ्या अजिबात राहिल्या नाहीयेत। आता हे मिश्रण आपलं तयार झालं आहे। आता तयार केलेले बटाट्याचे बॉल्स यामध्ये आपण घालूयात। याला पूर्णपणे या पिठाने कव्हर करून घ्यायचं। आता तेल मध्यम आचेवर गरम झालंय। आता हे वडे आपण तळून घेऊयात। साधारण 2 ते 3 मिनिटं एका बाजूने आणि 2 ते 3 मिनिटं दुसऱ्या बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं। आता वडे आपले 2 ते 3 मिनिटं तळून झालेत। याला काढून घेऊयात। याच पद्धतीने आपण सगळे वडे तळून घ्यायचे आहेत। तयार आहेत आपले अगदी सोप्या पद्धतीने आणि चवदार चविष्ट असे उपवासाचे बटाटे वडे। हे तुम्ही नारळाच्या चटणी सोबत देखील खाऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। स्वादिष्ट बाय स्नेहल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।